नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मंगळवार 27 जानेवारी 2026 आज दुपारनंतर पुन्हा एकदा तुरीच्या दरामध्ये झपाट्याने वाढ पाहायला मिळाली आहे. मित्रांनो, पहा सविस्तर माहिती काय मिळते सध्या बाजारभाव. पहिली बाजार समिती आहे हिंगोली. अवकालेली आहे तुरीला 300 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 8,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8,275 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,550 रुपये. पुढील बाजार समिती आहे जालना. काळ्या तुरीला आवक आली आहे 46 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,000 रुपये. सर्वसाधारण दर 8,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,602 रुपये. पुढील बाजार समिती आहे बार्शी वैराग. तुरीचा वाण काळा आवक आलेली आहे 18 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 9,000 रुपये. सर्वसाधारण दर 9,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 9,100 रुपये. पुढील बाजार समिती आहे परतूर. तुरीचा वाण काळा आवक आलेली आहे 15 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 8,000 रुपये. सर्वसाधारण दर 8,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,375 रुपये. पुढील बाजार समिती आहे सोलापूर. तुरीचा वाण लाल तुरीला आवक आलेली आहे 98 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 6,500 रुपये. सर्वसाधारण दर 7,080 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,455 रुपये. पुढील बाजार समिती आहे जालना. तुरीच्या आवक आलेली आहे लाल तुरीला 2,106 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,900 रुपये. सर्वसाधारण दर 8,250 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,250 रुपये. पुढील बाजार समिती अकोला. लाल तुरीला आवक आलेली आहे 2,218 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,655 रुपये. सर्वसाधारण दर 8,350 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,490 रुपये. पुढील बाजार समिती आहे अमरावती. लाल तुरीला आवक आलेली आहे 1,410 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 6,700 रुपये. सर्वसाधारण दर 7,347 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,995 रुपये. पुढील बाजार समिती आहे जळगाव. लाल तुरीला आवक आलेली आहे 3 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 8,295 रुपये. सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 8,295 रुपये मिळालेले आहे. तर मित्रांनो, असे दररोजचे तुरीचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.